बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे। एकीकडे राज्यामध्ये त्रिभाषा सूत्रावरून काही दिवसांपूर्वी राजकीय संघर्ष पेटला होता। सरकारने या संदर्भातला जीआर मागे घेतल्यानंतर हा वाद मिटत नाही तोवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जय महाराष्ट्र जय गुजरात अशी घोषणा दिल्यानं त्यांच्यावर आता विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात, जय गुजरात, जय गुजरात, जय गुजरात। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात, जय गुजरात, जय गुजरात, जय गुजरात। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या याच घोषणेवरून नव्या राजकीय वादाची ठिणगी पडलेली आहे। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात एक कार्यक्रम पार पडला। यावेळी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। भाषण संपवताना उपमुख्यमंत्री शिंदेंनी अमित शहांवर शेरोशायरी केली। शेरोशायरी संपल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जय महाराष्ट्र आणि जय गुजरातचा नारा दिला। शिंदेंच्या या नाऱ्यावरून आता नवा राजकीय वाद निर्माण झाला। विरोधक उपमुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार हल्लाबोल करतायत। तर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फेक नरेटिव्ह पसरवलं जात असल्याची टीका मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर केली। अमित भाई के लिए जाते जाते एक शेर सुनाऊं। आपके बुलंद इरादों से तो चट्टानें भी डगमगाती है, दुश्मन क्या चीज है, तूफान भी अपना रुख बदल देता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात, जय गुजरात। तर या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय। कोर्टातलं उठावर आलं एकनाथ शिंदेंच्या। त्यांच्या पक्षाची सुरुवात तर सुरतमध्ये झाली ना। त्यांच्या पक्षाची स्थापना शहा सेनेची ही सुरतला झाली। त्यांच्या पक्षाचा जन्म सुरतला झाला। त्याच्यामुळे त्यांच्या गर्भात आणि पोटात जे आहे सगळ्यांच्या ते बाहेर येत आहेत। त्यात नवीन काय आहे? त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत ना, म्हणून तर ते डुप्लिकेट नाही, तर त्यांना मी शहा सेना असं म्हणतो। ही शहा सेना आहे आणि आपण शहा सेनेचे सरदार आहोत। अमित शहानी नेमलेले या त्यांनी पुण्यनगरीमध्ये तिथे त्यांनी जय गुजरातचा नारा देऊन या महाराष्ट्राचं भविष्य आणि भवितव्य कोणाच्या हातात आहे हे दाखवून दिलं। शहाना खुश करण्यासाठी, त्यांना परत परत आठवण करून देण्यासाठी की मी तुमचा किती पाईक आहे, मला 2.5 वर्षांनी मुख्यमंत्री द्या, हे भासवण्यासाठी आता ते जे काय पाईप झालेत आणि त्या पाईपातनं आता काय काय वाहत आहे हे मराठी माणसं, महाराष्ट्रातली जनता सगळे बघतायत। जे एकनाथ शिंदे ज्या मराठी मातीत त्यांची नाळ पुरलेली आहे त्या मराठीशी द्रोह करू शकतात। इथल्या मराठी माणसाशी, अस्मितेशी आणि मराठी प्रदेशाशी द्रोह करून फक्त भाटगिरी करण्यासाठी जे जय गुजरात म्हणू शकतात ते उद्या गुजरात्यांशी तरी काय प्रामाणिक राहतील। तर या मुद्द्यावरून विरोधकांच्या टीकेचा मुख्यमंत्री फडणवीसांनी समाचार घेतला। चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते। याचा अर्थ काय? त्यांचं कर्नाटकावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं ठरवून जायचं का? आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो। आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेंचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं। इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही। तर उपमुख्यमंत्री शिंदेंनी जय गुजरातचा नारा दिल्यानंतर यावर नाना पटोलेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया। या सरकारचं वास्तविकपणा महाराष्ट्राच्या मायभूमीबद्दल आणि मातृभाषेबद्दल
या सरकारचं मत काय हे आता स्पष्ट झालेलं आहे. हे सगळेजण वॉशिंग मशीनमध्ये गुजरातच्या धुतले गेलेले आहेत आणि गुजरातची वॉशिंग मशीनचा असर अजूनही यांचा उतरलेला नाही.